वेलकम. स्वादघरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचं घुटं. हिरव्या मिरचीतलं घुटं तयार करणार आहोत आपण. चला तर मग सुरुवात करूया. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली इकडे मी. हे 1 वाटी आहे. हे आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊ आणि स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेऊ. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेऊ. 1 पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. आता आपण कुकरचं झाकण लावू आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ. डाळ शिजते तोपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊ. इकडे मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं. त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या सोललेल्या, थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 मोठा चमचा भरून जिरं टाकायचं, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. या प्रकारे मसाला बारीक वाटून घ्यायचा. थोडं पाणी टाकून मी मसाला बारीक वाटून घेतलेला आहे. कुकर आपला गार झालेला आहे. आता आपण हा खोलून बघू. आपली डाळ छान शिजलेली आहे. आता आपण हिला फोडणी टाकून घेऊ. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. आपण आता याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊ देऊ. तेल गरम झाले आपलं. आता 1 पाव चमचा मोहरी टाकून घेऊ आपण. मोहरी चांगली तडतडली की आपण जिरे टाकू. जिरे थोडंच टाकायचं आहे. आपण वाटणात जिरे टाकलं होतं. कढीपत्ता टाकून घेऊ. वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता मसाल्याला तेल सुटलं आपलं. मसाला चांगला फ्राय झाला आपला. आता आपण याच्यामध्ये शिजवलेली उडदाची डाळ टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं आहे तेवढं पाणी टाकून तुम्ही घेऊ शकता. कुकरला मी मोठ्या गॅसवर 5 शिट्ट्या केल्या होत्या डाळ शिजवायला आणि लो गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि डाळ शिजवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडं मीठ कमी पडलं आहे त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. एक उकळी आणून घ्यायची आहे. एक उकळी येऊ दिली मग आपलं उडदाच्या डाळीचं घुटं हिरव्या मिरचीतलं तयार आहे. 2 ते 3 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. मस्तपैकी आपलं हिरव्या मिरचीतलं घुटं तयार आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून सर्व करू. हिरव्या मिरचीतलं आपलं घुटं तयार आहे उडदाच्या डाळीचं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.